न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 25 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या शोभनामाई शिंदे यांनी पवनपुत्र हनुमान मंदिर येथे विधिवत पूजा अर्चा करून आज आपल्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने शुभारंभ केला। हनुमान महाराजांचे आशीर्वाद घेत नारळ फोडून त्यांनी जनतेच्या सेवेसाठी नव्या जोमाने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला। शोभनामाई शिंदे या गेल्या तब्बल 15 वर्षांपासून छत्रपती फाउंडेशन महिला मंडळ व महालक्ष्मी महिला मंडळ यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे, गरजू कुटुंबांना मदत करणे, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच परिसरातील नागरिकांच्या लहान मोठ्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेताना दिसतात। विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नसतानाही त्यांनी निस्वार्थपणे समाजसेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे। प्रभागातील नागरिकांच्या कुठल्याही समस्या असोत, पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता किंवा वैयक्तिक अडचणी त्या सोडवल्याशिवाय शोभनामाई शिंदे थांबत नाहीत, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। जातपात, धर्म किंवा पक्षभेद न करता सर्वसामान्य माणसाचे काम करणे हा त्यांचा स्वभाव असल्याचे नागरिक सांगतात। प्रचाराच्या शुभारंभावेळी शोभनामाई शिंदे यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली व आपले परिचय पत्रक दिले। नागरिकांशी संवाद साधताना त्यांचे प्रश्न, अपेक्षा आणि समस्या जाणून घेतल्या। त्या प्रभागात फिरत असताना नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि आपुलकी दिसून येत होती। यावेळी अनेक स्थानिक नागरिकांनी प्रभाग क्रमांक 25 मध्ये नवीन चेहरा हवा अशी स्पष्ट भूमिका मांडली। शोभनामाई शिंदे यांच्यासारख्या समाजाशी थेट जोडलेल्या कामातून ओळख निर्माण केलेल्या व्यक्तीला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धारही नागरिकांनी व्यक्त केला। समाजसेवेच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या शोभनामाई शिंदे यांच्या प्रचाराच्या या शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक 25 मधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत असून आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे। ती नाहीये, आम्ही म्हणजे जे माझे उमेदवार आहे ते पण पहिल्यांदाच उभे आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे पहिल्यांदाच प्रचार करतोय। आम्हाला राजकारणातलं खूप ज्ञान आहे असं नाही, पण एक हक्काचा आमचा उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि सर्वांनी आमच्या उमेदवाराला निवडून आणावं आणि आमच्या महिलांसाठी त्या उमेदवारांनी काहीतरी करून दाखवावं हीच आमची अपेक्षा त्या उमेदवाराकडून आहे। त्यांच्यासाठी आम्ही खूप लढा करणार आहे आणि आमच्या प्रभागातील जेवढे बी आपले नागरिक, महिला, भाऊ, बाबा जे कोणी असतील त्यांनी शिवसेनेला मतदान देऊन विजयी करावं एवढंच मला म्हणायचं। मी शोभनामाई हिम्मत शिंदे प्रभाग क्रमांक 25 वार्डातून शिवसेना उमेदवारी निवडणूक उभी राहणार आहे। तर मला सगळ्या बहिणी भगिनींनो व माझे माता बहिणींनो सगळ्यांनी मला एक मतदानाचा विजय करा एवढी मी विनंती करते। प्रभाग क्रमांक 25 मधून आम्ही सर्व उमेदवार आणि शोभनामाई शिंदे असतील, आता नुकतेच अतुल भाऊ सानप पण आमच्यामध्ये सामील झालेले आहेत। जसं मी नितीन अमृतकर, आम्ही आता एक शिवसेनेचा आता झंझावात सुरू केलेला आहे आणि प्रभाग 25 हा गेल्या 2 दशकापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना ही सक्षम आहे। शिवसेना त्या ताकदीने लढणार आहे हे आम्ही सर्वांना सांगू इच्छितो। जय श्रीराम, जय खंडूश्याम, जय शिवसेना। 25मधून शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी करू इच्छित आहे। भारतीय जनता पार्टीच्या या घाणेरड्या राजकारणाला हे संपूर्ण सिडकोवासीय, संपूर्ण नाशिककर वैतागलेले आहेत। अक्षरशः भारतीय जनता पार्टीचे आमदार देखील या सगळ्या घाणेरड्या राजकारणाला वैतागलेले आहेत। काल आपण सर्व नाशिक मीडियामध्ये सर्व बघितलंच की कशा प्रकारे विचित्रपणा या पक्षात चालू आहे। त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की ह्या पक्षाला आपण योग्य ती जागा दाखवावी व शिवसेनेला आपण जास्तीत जास्त मतदान करून भरघोस मतांनी सर्व आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही मी आपल्या सर्वांस